येस. नमस्कार. नमस्कार. आवाज फिरतोय का? हा, ओके. नाही, व्यवस्थित आहे. बर बर. हो. महिला ज्योतिर्विद आयोजित या व्याख्यानमालेबद्दल सर्वप्रथम महिला ज्योतिर्विदांचं खूप खूप अभिनंदन. सातत्याने सतत सक्रिय राहणं हे तुमचं वैशिष्ट्य सांगता येईल. महिला ज्योतिर्विद सतत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, व्याख्यानमाला ठेवतात. मला आठवतं 3 वर्षापूर्वी तुम्ही अशीच एक व्याख्यानमाला ठेवली होती नक्की नक्की नक्की. आणि अधिक मासच होता. हो. विशेष बाब म्हणजे तेव्हा तुम्ही मला जे जे पद्धतीवर येस व्याख्यान येस द्यायला येस येस. सांगितलं मी ते दिलं होतं आणि खूप आवडलंही होतं तुम्हाला हो अर्थात. हो 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 हो. तर आज आपण एक वेगळा विषय घेतलेला आहे, ते म्हणजे सामुद्रिक शास्त्र. शरीर, चेहरा आपलं व्यक्तिमत्व सांगतो. तुमचं व्यक्तिमत्व तुमचा स्वभाव आणि तुमचं जीवन प्रवास दाखवत असतो. आज खरं तर आपण जेव्हा ज्योतिषशास्त्र या विषयावरचा विचार करतो तेव्हा ज्योतिषशास्त्राला आज खूप मोठं मार्केट उपलब्ध आहे. आज जर लोकांना सगळ्यात जास्त जर गरज असेल तर ती समुपदेशनाची. आणि हे समुपदेशन आपण पत्रिकेच्या माध्यमातून सगळ्यात उत्तमरित्या करू शकतोय. म्हणून आज सगळ्यात जास्त जर समाजाला कसली गरज असेल तर ती उत्तम ज्योतिषांची. त्यालाच अनुसरून आपण कार्य करतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे कार्य करतोय ते खूप कठीण आहे. हे कार्य सोपं नाही आणि म्हणून आपल्याला तयारी देखील अधिक करावी लागते. हे जे सामुद्रिक शास्त्र आहे ते मुख्यतः निरीक्षणावर आधारित आहे. आज आपण जेव्हा युद्धभूमीवर अर्जुनाला उभं राहिलेलं पाहतो त्याच्याकडे अनेक बाण होते, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र होतं. तरी सुद्धा त्याने विविध अजून बाण जमा केले की ज्या बाणांच्या माध्यमातून त्याला युद्ध जिंकता आलं. आपल्याकडे ज्योतिषशास्त्र आहे, वैदिक आहे, केपी आहे, अनेक आहे. पण तरी सुद्धा सामुद्रिक शास्त्राचं विशेष महत्व आहे. आणि म्हणूनच आज मी पहिल्यांदा हा विषय घेतला. आजपर्यंत मी कधीही या विषयावर बोलले नव्हते. थँक्यू थँक्यू ज्योतिषा हा थँक्यू. ज्योतिषाने कार्य करत असताना सर्व गोष्टींचा अभ्यास करणं यासाठी आवश्यक आहे की आपल्याला त्याची गरज आहे. आपल्याला भविष्याबद्दल बोलायचे आहे. भविष्याबद्दल बोलणारं एकमेव शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. आपल्याकडे टूल्स म्हणजे पत्रिका असते आणि अशा काही गोष्टी असतात की ज्याचा आपण वापर केला तर आपले फलित जास्त योग्य पद्धतीने येतात. आणि त्यातीलच एक टूल म्हणजे सामुद्रिक शास्त्र. सामुद्रिक शास्त्र ह्या अत्यंत प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतला एक भाग आहे. हे शास्त्र मुख्यतः निरीक्षणावर आधारित आहे. शरीर आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आपण त्यातून फलित करू शकतो. प्राचीन ऋषीमुनी, ज्योतिषी या गोष्टीचा अभ्यास करत होते आणि त्यातून त्यांना योग्य ते फलित सांगता येत होतं. कारण सामुद्रिक शास्त्र फक्त भविष्य सांगत नाही तर माणसाला समजून घेण्याची एक दृष्टी देत असतो. ज्योतिषशास्त्र अत्यंत व्यापक आहे, त्याच्या विविध शाखा आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिक, जन्मकुंडली म्हणजे वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र, न्यूमरॉलॉजी, जे पद्धती जे जातकाच्या मनातील भाव ओळखून घेतं, सामुद्रिक शास्त्र आणि प्रश्नकुंडली. आता यातील कोणता विभाग केव्हा वापरायचा हा एक पार्ट येतो. आणि आजचं हे जे मुख्यतः व्याख्यान आहे ते ज्योतिषांना गृहीत धरूनच मी बोलणार आहे की एका ज्योतिषाने यशस्वी ज्योतिषी होण्यासाठी काय काय अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी त्याला वैदिक ज्योतिष जे सगळ्या शास्त्राची आई आहे ते आलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. मात्र त्यासोबत हस्तसामुद्रिक आलं पाहिजे. अनेक वेळा जेव्हा पत्रिका आपल्याला थेट सांगत नाही तेव्हा हात पाहून आपण जातकाचे अनेक विषय बघू शकतो. विशेषतः जसं कावळा चिमणी खेळ आहे त्याच्यातून बोट
वाकडी होणारी बोटं किंवा हातांमधील बदल पाहून आपण त्याच्या जातकाच्या आयुष्यातील आज होणारे बदल ओळखू शकतो. म्हणून हस्तसामुद्रिक आवश्यक आहे, वैदिक आवश्यकच आहे. न्यूमरोलॉजी एक शॉर्टकट मेथड आहे की जातकाची जन्मतारीख आपल्याला जरी कळली तरी त्या तारखेवरून त्याचा स्वभाव, त्याला जाणारं वर्ष, एकंदरीत त्याच्यासाठी सकारात्मक ग्रह कोणते आहे, त्याच्यासाठी आव्हानं कोणती आहे, आपल्याला न्यूमरोलॉजीवरून कळतं. न्यूमरोलॉजीवरून आपण त्याच्यासाठी योग्य मोबाईल नंबर देऊ शकतो, घर नंबर देऊ शकतो, पासपोर्ट देऊ शकतो, अशा अनेक बाबी तिथे होतात. म्हणून ज्योतिषाला न्यूमरोलॉजी सुद्धा आलीच पाहिजे. त्याशिवाय ज्योतिषाला येणारं आवश्यक असणारं अजून एक शास्त्र म्हणजे जे पद्धती. काय होतं ना, जेव्हा आपल्याकडे जातक येतो तेव्हा त्याच्या मनात एक असतं, तो बोलतो वेगळं, कारण तो सुद्धा अनेक वेळा गोंधळलेला असतो. आणि विशेषतः जेव्हा ते मोठ्या ज्योतिषी समोर येतात तेव्हा ते कुठेतरी घाबरतात की आपण बोलतोय ते योग्य आहे का. मग अशा वेळी त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात नेमका काय प्रश्न आहे, हे जर आपल्याला कळलं तर त्यांच्या मनातील प्रश्नापर्यंत पोहोचायला आपल्याला जे पद्धती उपयुक्त आहे. त्याच्यानंतर प्रश्नकुंडली. खूप वेळा जातकांना जन्मवेळ माहिती नसतं किंवा अनेक प्रश्न असे असतात की जे प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून आपण थेट उत्तराला जाऊ शकतो. तिथे प्रश्नकुंडली उपयुक्त ठरते. केपी ज्योतिष त्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. वास्तुशास्त्र देखील अत्यंत उपयुक्त ठरतं, कारण वास्तूत एखादा प्रश्न दिसला आणि तो पत्रिकेत दिसला की ती गोष्ट होईल याची खात्री वाटते. म्हणून वास्तुशास्त्र सुद्धा उपयोगी आहे. आणि ऍस्ट्रो वास्तूचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा कुंडलीतून तुमच्या वास्तूतले दोष दिसायला लागतात किंवा ते तुमच्याशी बोलायला लागतात. पण इथे सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. कधी कधी काय होतं ना की कुंडलीत वास्तू दोष दिसतो, आपण जातकाला सांगतो, तो त्याच्या वास्तूत असतो देखील, पण त्याच्याकडे 2 किंवा 3 वास्तू असतात आणि आता तो ज्या वास्तूबद्दल बोलत असतो ती वास्तू वेगळी असते. मग इथे आपण जे वास्तू हे एक नवीन संशोधनाचा विभाग काढलेला आहे की जातकाच्या मनात आता जी वास्तू आहे त्या वास्तूचा प्रभाव तिथे दिसून पडेल. कारण अनेक जातकांच्या 3 वास्तू आहे. मग आता तो कोणत्या वास्तूवर बोलतोय हे कळण्याचा मार्ग म्हणजे जे वास्तू. हे शास्त्र सुद्धा तेवढंच उपयुक्त ठरतं. मग ज्योतिषांनी या सगळ्यांसोबत अजून एक शास्त्राचा अभ्यास करावा असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणूनच मी आज हा विषय घेतलाय, सामुद्रिक शास्त्र. याचा तुम्ही सखोल अभ्यास करू शकता, तज्ञ होऊ शकता. पण जर तुम्हाला तज्ञ व्हायचं नसेल तरी बेसिक ज्ञान आवश्यक आहे. कारण सामुद्रिक शास्त्र कसं आहे की ते माणसाला पाहून लगेच खूप काही संकेत देतात. सामुद्रिक शास्त्रातून डायरेक्ट फलकथन सुरुवातीला कदाचित तुम्हाला शक्य होणार नाही, पण त्यातून जे संकेत पहिल्या क्षणी मिळतात ते तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. काही प्रश्न आहे की पुढे जाऊया? नाही नाही मॅडम, चालेल, पुढे गेलात तरी. बर, तर आज आपण ज्योतिषांसाठीच ठेवलेला आहे. ज्योतिषी, उत्कृष्ट ज्योतिषी कसा असावा, तर त्याने एका विषयात प्रावीण्य मिळवावं. मग तो विषय कोणताही असू शकतो, वास्तू असू शकतो, वैदिक असू शकतं, केपी असू शकतं, जे पद्धती असू शकतं, पण त्याला इतर शाखांचं ज्ञान असणं तेवढंच आवश्यक आहे. कारण जेव्हा त्याला सर्व शाखांचं ज्ञान येतं तर त्याची निरीक्षण शक्ती वाढते, सर्व गोष्टींचा तो विचार करू शकतो. एखादा वैद्य जसं सगळ्या शाखांचा विचार करतो, शरीराची प्रत्येक पार्टचा विचार करतो, तसंच ज्योतिषी देखील सर्व शाखांचा समन्वय करत असतो. त्याच पद्धतीने जेव्हा ते निरीक्षण करून समुद्रशास्त्राचा उपयोग करून घेतात तेव्हा फलकथनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ते ठरतं. आता तुमचं कुंडली आणि तुमचं व्यक्तिमत्व, जेव्हा दोघांचा समन्वय होतो, कुंडली तुम्हाचा स्वभाव सांगते, शरीर संकेत देतं,
आणि या दोघांचा समन्वय झाला की निरीक्षणात अचूकता वाढते. कुंडली ग्रहस्थिती सांगते, शरीरावरील तीळ संकेत देतो. म्हणजे कुंडली एक सत्य सांगते, व्यक्तिमत्व दुसरं सत्य सांगतं, आणि दोन्ही एकत्र आलं की चित्र अधिक स्पष्ट होतं. कधी कधी काय होतं ना, की आपण जेव्हा एखाद्या जातकाची कुंडली बघत असतो, तो समोर बसलेला असतो, तो जे बोलतोय ते कुंडलीत किती मॅच होत आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वासोबत किंवा त्याच्या शरीरासोबत किती मॅच होत आहे, हे जर आपण निरीक्षणाने बघितलं तर खूप गोष्टी आपल्याला कळू शकतात की ज्या त्याने बोललेल्याच नसतात. आणि जातकाला जेव्हा आपण या पद्धतीने ओळखतो की तो जे बोलला आहे ते आणि जे बोलला नाही, म्हणजे एक 4 दिवसापूर्वी आमच्याकडे जळगावचे एक जातक आले होते, वय वर्ष 73, प्रचंड फ्रस्ट्रेट झालेले, त्यांना केतूची महादशा सुरू होती. त्यांचा संताप शब्दाशब्दांमध्ये दिसत होता, कारण केतूच्या अगोदरची महादशा त्यांना प्रचंड लाभदायक गेली, जी आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच जाते. पण केतूच्या महादशेत ते फ्रस्ट्रेट झालेले होते, म्हणजे कळत न कळत त्यांचा हात 2 वेळा मूठ अशी टेबलावर दाबल्या गेली की मी काय केलं, मी का हे सहन करतोय, किंवा कळत न कळत त्यांचा आवाज वाढत होता, इथे त्यांचं शरीर बोलत होतं. ही भाषा जर आपण समजून घेतली तर अशा जातकाला समुपदेशन कसं करावं हे आपल्याला न सांगता समजतं, आणि इथे सामुद्रिक शास्त्र कार्य करतं. ठीक आहे. येस येस मॅडम. आता काय होतं ना, जातक जेव्हा समोर बसतो तर त्याचा थेट चेहरा आपल्याला दिसत असतो, त्याच्या भुवया दिसतात, त्याचे डोळे दिसतात, चेहऱ्यावरील तीळ दिसतात, चेहऱ्यावरील खुणा दिसतात. आपल्याला माहितीये एखाद्या जातकाच्या कपाळावर खूण असली की तो बहुतांश मेष जातक असतो. खूप सोपं आहे आपलं शास्त्र, ते लगेच सांगतं. त्याचा वापर आपण इथे करू शकतो. त्याचा आवाज आपल्याला सांगतो, त्याचा चेहऱ्याचा ठेवण, गोल, त्रिकोणी, चौकोनी चेहऱ्याचा आकार आपल्याला सांगतो, त्याचं चाल देखील आपल्याला सांगतं. हे सगळं कदाचित आजच्या एका व्हिडिओमध्ये सगळं सांगता येईल किंवा सांगताही येणार नाही, पण तुमच्या बॅक ऑफ द माइंड हा विषय जर गेला, आज ज्योतिषांना जर हा विषय लक्षात आला की आपण या दृष्टीने देखील अभ्यास करायला हवा, आणि वैदिक कुंडली किंवा केपी कुंडली सोडवताना समोर बसलेला जातकाचा चेहरा, त्याच्या भुवया, त्याचे डोळे, तीळ, खुणा बघायच्या, त्याचा आवाज ऐकायचा, आवाजातील चढ उतार सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व सांगतं. आवाजात जर तीव्रता आली तर तो काहीतरी विशेष त्रास सहन करून आलेला आहे. आवाजातला गोडवा त्याचं सुंदर आयुष्य दाखवतं, तर आवाजातली चिडचिड ही त्याचे प्रश्न दाखवते. अशा अनेक गोष्टी कळतात. त्याचा चाल, म्हणजे तो आपल्या केबिन मध्ये येतो तेव्हा त्याची चालण्याची पद्धत कशी आहे, इथे सुद्धा निरीक्षण ठेवा. कारण मी तुम्हाला सांगते, आज जर सगळ्यात लाभदायक शास्त्र कोणतं असेल तर ते ज्योतिष शास्त्र आहे. आज काळाची गरज आहे तर ज्योतिष शास्त्र आहे, आणि म्हणूनच जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आणि आपल्याला जर समुपदेशन करायचं असेल तर हे सगळं बारीक निरीक्षण करणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. मग या सगळ्या विषयात सामुद्रिकशास्त्राची नेमकी भूमिका किती असते? आपण आज जो अभ्यास करणार आहोत त्याच्यात हे शास्त्र कदाचित तुम्हाला थेट भविष्य नाही सांगणार, कारण आज आपण जस्ट पहिलं व्याख्यान घेतलेलं आहे. मात्र हे शास्त्र तुम्हाला जातकाचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. जातकाचं व्यक्तिमत्व समजलं की त्याचा स्वभाव समजतो, त्याचं निरीक्षण आपण करू शकतो, जातकाची प्रवृत्ती समजेल. अंतिम निर्णय नाही घेता येणार ही मर्यादा आहे. प्रत्येक शास्त्राला मर्यादा असते, आणि मर्यादा असते म्हणून ते शास्त्र असतं. इथे सुद्धा सामुद्रिक शास्त्राच्या बाबतीत हा विषय आपल्याला विचार करावा लागेल. हे शास्त्र आपल्याला दिशा दाखवतं, मग त्या दिशेने चालायचं की नाही चालायचं हे शेवटी आपल्या हातात असतं. एक जातक माझ्याकडे आला होता लहान गावातून. त्याच्या छोट्या गावातच शिक्षण झालेलं, त्याने स्वतःचा उद्योग उभा केला. तो समोर बसलेला होता आणि माझं सगळ्यात पहिले लक्ष गेलं त्याच्या कपाळावरील
उजव्या भागात असलेल्या तिळीवर. तिळीचा आकार छान होता, रंग देखील छान होता. ते तीळ सांगत होतं याने प्रचंड प्रगती केलेली आहे. त्यामुळे त्याची पत्रिका न पाहता घड्याळ पाहिली, जे पद्धती पाहिली आणि त्याच्या कपाळावरील तीळ पाहिलं, मला ही गॅरंटी झाली की जातक यशस्वी आहे, जातकाने प्रगती केली असेल, संघर्षातून प्रगती केली असेल. त्यामुळे मी त्याला थेट बोलू शकले, तुम्ही छोट्या गावातून आला, तुम्ही उत्तम कार्य करीत आहात, उत्तम प्रगती करीत आहात, तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी परिश्रम करता आणि यशस्वी देखील होता. हे त्याच्यासाठी पुरेसं होतं. संघर्ष प्रत्येकाला लागू आहे, पण जेव्हा एक तीळ असं आपल्याला त्याच्याबद्दल सांगतं आणि आपण ते सुरुवातीला मांडू शकतो, कारण निरीक्षणात खूप काही नाही, कपाळावरचं तीळ लगेच दिसतं, कपाळावरच्या रेषा दिसतात, डोळे दिसतात, ते आपण टप्प्याटप्प्याने बघणारच आहोत. पण सर्वप्रथम हा जातक मला आठवला, म्हणून त्या जातकाचं प्रगतीचं संकेत त्याची ती तीळ देत होती. त्या तिळीमुळे जातकाची प्रगती झाली का, तर आपण तसं नाही म्हणू शकत. पण ते तीळ हे सांगत होतं की जातकाची प्रगती निश्चित आहे, ते संकेत आपल्याला तिथून मिळत होतं आणि हे अतिशय महत्वाचं असतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत जातकाच्या शरीरावर असलेले तीळ, त्याचे रंग, त्याची आकार, नेमकं शरीरात कुठे आहे याचा सविस्तर अभ्यास करू. त्याच्यानंतर त्याला असलेला जन्मखुणा, चेहऱ्यावरील खुणा, त्याच्या कपाळावरील रेषा, त्याच्या डोळ्यांची भाषा आणि पायावरील शुभचिन्ह, या सगळ्या बाबी आज आपण बघणार आहोत. आणि आजच्या व्याख्यानाचा मुख्य मुद्देच हे आहेत की एवढे विषय आपण बघणार आहोत. हे शास्त्र कसं बघावं, तर अंधविश्वासाने बघू नका, संतुलित दृष्टिकोन ठेवा. निरीक्षण प्रधान अभ्यास आपण समुद्रशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो आणि मानवी स्वभाव समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त होतो. सामुद्रिक शास्त्राचा खरा उद्देश भविष्य सांगणं नसून माणसाला समजून घेणं आहे. अर्थात तुम्ही खूप खोल अभ्यास केला, तुम्ही त्याच्यात सुद्धा PhD हासिल केली, तर तुम्ही त्यातूनही सांगू शकता. परंतु आजचा आपला उद्देश प्राथमिक अभ्यास आहे आणि म्हणून मी त्या दृष्टीनेच तुम्हाला माहिती देते. आता त्यातला पहिला विषय, शरीरावरील प्रत्येक खूण एखाद्या संकेताची साक्ष असू शकते. मग तिळीचे विविध प्रकार, त्याचा रंग, त्याचं स्थान, पारंपरिक संकेत आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित असलेला त्याचा संकेत, एवढा विषय आपण फक्त तीळ या विषयावर घेऊ शकतो. आता याच्यात अगदी सोपे नियम जर सांगायचं तर प्रत्येक तीळ सारखा नसतो. मयुरी पटकन ये फोन उठा लो, उनको बोलो आ जाइए, बैठाने को बोलो. सॉरी. तर प्रत्येक तीळ सारखा नसतो, त्याचा रंग वेगळा असतो, आकार महत्वाचा असतो आणि त्याचं स्थान देखील महत्वाचं असतं. तिळांचे काही संकेत प्रभावी मानले जातात आणि तीळ भविष्य ठरवत नाही, पण प्रकृतीला संकेत देतो की आपण नेमकं कोणत्या दिशेने प्रवास करणार आहोत, आपलं व्यक्तिमत्व कसं असेल, या गोष्टीचे संकेत देतात तिळेतून. आता हे तिळेचे प्रकार आहेत. लालसर तिळ असू शकतं की जे मधासारखा त्याचा रंग असतो, एखादा तेजस्वी तीळ असतो, गडद रंगाचा तीळ असतो आणि स्पष्ट तीळ देखील असतो. सामुद्रिक शास्त्र इतकं खोल आहे, त्याच्यात इतकं बारकावे आहे, आपण लहानपणापासून फक्त तीळ हा शब्द ऐकतो, पण या तिळाच्या रंगाप्रमाणे 4 प्रकार असतात, हे आपल्याला हे शास्त्र सांगतं. आणि जेव्हा आपल्याला शास्त्र सांगतं की रंगाप्रकारे प्रमाणे 4 प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचा प्रभाव वेगळा आहे, तेव्हा या शास्त्राचं महत्व अधोरेखित होतं. बारकावे आपल्या ऋषीमुनींनी टिपलेले आहे, त्याचं हे एक सुंदर आपल्या समोर संकेत आहे त्याचा.
आता कसं असतं ना की चेहऱ्यावरचे तीळ, एखाद्याच्या मानेवर जेव्हा तीळ असतं तेव्हा त्याची जिद्द दिसते. मानेवर तीळ असलेला व्यक्ती जिद्दी असतो, हट्टी असतो आणि त्याच्या स्वप्नासाठी पाहिजे तेवढे परिश्रम करण्याची त्याची तयारी असते. मग असा एखादा जातक तुमच्या समोर येऊन बसला की त्याच्या मानेवर तीळ आहे, तर तुम्हाला हा विश्वास असतो की त्याने प्रयत्न पूर्ण केलेले आहेत. प्रयत्नांमध्ये तो कमी नाही, मग त्याच्या भाग्याची दिशा आपण बघू शकतो. त्याच्या हातावर जेव्हा तीळ असतं तेव्हा ते कर्मप्रधानता दाखवतं. विशेषतः उजवा आणि डावामध्ये पण खूप फरक आहे आणि ते आपण पुढे समजून घेणार आहोत. नाकावरील तीळ महत्वाकांक्षा दाखवते की जातकामध्ये महत्वाकांक्षा किती आहे, त्याने किती स्वप्न पाहिले, त्याच्या स्वप्नांची उंची किती आहे. त्याच्यानंतर गालावर तीळ असेल की ज्याच्यावर अनेक कविता लिहिल्या गेल्या, तर गालावरची तीळ ही लोकप्रियता दाखवते. आणि गालावर तीळ असले की कविता बनते आणि त्यामुळे लोकप्रिय ती व्यक्ती होतेच. हनुवटीवरील तीळ ठाम स्वभाव दाखवतं. आता कसं होतं ना, हनुवटीवरचा तीळ ठाम स्वभाव दाखवतं आणि गळ्यावरचा जिद्द आणि महत्वाकांक्षा दाखवतं. किंचित फरक आहे, स्थानाप्रमाणे तो फरक पडतो. ठाम स्वभाव वेगळा आणि हट्टीपणा वेगळा हा विषय इथे आपल्याला लक्षात येतो. आता आपल्या शरीराच्या दोन बाजू आहेत, उजवी आणि डावी. तर उजवी बाजू ही कायम प्रगती दाखवते, यश दाखवतं, सकारात्मकता दाखवतं. आणि डावी बाजू संघर्ष, चढ उतार या बाबी दाखवत असतात. म्हणजे तुमच्या शरीरावर उजव्या बाजूला असलेले तीळ हे प्रगतीचे संकेत देतात, यशाचे संकेत देतात. आणि डाव्या बाजूवरील तीळ हे आर्थिक चढ उतार, संघर्ष दाखवतात. कारण तिळाचा संबंध नेतृत्वाशी असतो. कपाळावरचे संकेत तुमचं ध्येय दाखवतात. जसं आता आपण नाकाचं पाहिलं, हनुवटीचं पाहिलं, तसं जर कपाळावर असेल तर ते तुमचं ध्येय दाखवतं. त्यातल्या त्यात उजव्या बाजूला असलं तर ध्येयात यश गाठल्याचं दिसतं, पण डाव्या बाजूला असलं तर ध्येयात संघर्ष दिसतो. त्यामुळे या दोन्ही बाजू इथे तुम्हाला स्वच्छ स्पष्ट दिसत असतात. जसं मी सुरुवातीला पण बहुतेक आज हे उदाहरण सांगितलं तुम्हाला बोलता बोलता, की लहान गावातून शिक्षण घेऊन ती व्यक्ती आली होती. इथे रिपिटेशन झालेलं आहे. तर त्याने स्वतःचा उद्योग उभा केला, यश मिळवलं, कारण त्याच्या उजव्या कपाळावर स्पष्ट तीळ होतं. आता याच पद्धतीने येतं जन्मखूण. जन्मखुणा अनेक वेळा पुनर्जन्म देखील दाखवतात. कितीतरी जातकांचा अगोदरचा जन्म ओळखण्यासाठी किंवा खूप जातक आपल्याकडे येतात, त्यांच्या बालकाच्या अंगावर विविध जन्मखुणा असतात. ते जन्मखूण त्याचा पुनर्जन्म दाखवतं की मागच्या जन्मात ती व्यक्ती कोण होती. अनेक वेळा त्याच परिवारात व्यक्तीचा जन्म झालेला असतो आणि हमखास जन्मखूण येतं. मग ही जन्मखूण आली ना, म्हणजे जसं आता माझ्याकडे एक मुलगी आली होती छोटीशी, तिच्या अंगावर तिच्या आजीची जन्मखूण होती. मग व्यक्तिमत्वाने जेव्हा विचारलं तर तिची आई म्हणे जशीची तशी सासूबाईच्या पद्धती ही फॉलो करते. म्हणजे त्या जेवताना अनेक वेळा हात असं ठेवायचा, तर ही नकळत त्याच पद्धतीने हात ठेवते. म्हणजे असे बारकावे स्वभावात उतरतात. म्हणजे त्या खुणेतून कळलं की हिचा पुनर्जन्म घरातच झालेला आहे आणि तिच्या व्यक्तिमत्वातून कळलं की ती आजीचं नवीन रूप घेऊन आलेली आहे. मात्र हा अंतिम निर्णय घेऊ नये, कारण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण पत्रिका पुन्हा बघत असतो. पत्रिकेत आपल्याला विशिष्ट स्थान, जसं माहितीये 2, 5, 8, 12 पुनर्जन्म दाखवतं. भाग्यस्थानही पुनर्जन्माचं संकेत देतं. आणि केतू, चंद्र, गुरु आणि शनी हे 4 ग्रह पुनर्जन्म सांगतात. तर इथे जर आपल्याला व्यक्तिमत्वात ते दिसलं, त्या जातकावर जवळ अंगावर खूण असली, तर आपण त्यांचं पत्रिका पाहून अजून ठोस निर्णयाकडे पोहोचू शकतो. त्याच्या प्रवृत्तीची, जीवन प्रवृत्तीची झलक सुद्धा आपल्याला त्या खुणेतून दिसतं.
आता जन्मखुणा कुठे असल्या तर काय संकेत करतात? जन्मखूण जर तुमच्या कपाळावर असेल तर ते नेतृत्व दाखवतं. पायावर असेल तर प्रवास आणि विविध बदल दाखवते. हातावरील जन्मखूण तुम्ही किती कर्मप्रधान आहात किंवा काम टाळण्याची प्रवृत्ती आहे का हे दाखवतं. पाठीवरील जन्मखूण जबाबदारी दाखवते. म्हणजे तुमची जन्मखूण नेमकी कुठे आहे त्यानुसार तिचे परिणाम आपल्याला दिसत असतात. त्याच्यानंतर येतं एक आई आली होती तिच्या लहान मुलीला घेऊन. तिच्या हातावर जन्मखूण होती आणि आईला प्रचंड उत्सुकता होती की ही मुलगी नेमकी कोण. मग आपण ते सगळं पत्रिकेतून सांगितलं, त्यांना सगळं सांगितलं आणि एक असं दिसत होतं तिच्या पत्रिकेत आणि तिच्या खुणेवरून की तिच्यात संशोधक वृत्ती प्रचंड आहे. कारण तिची जन्मखूण सांगत होती की ती संशोधक होईल. मग आपण तिच्या आईला एकच सांगितलं की तिची जिज्ञासा ही महत्वपूर्ण आहे. तिच्या प्रश्नांना टाळू नका, तिच्या प्रश्नांना उत्तरं द्या, म्हणजे तिचे गुण अजून प्रगल्भ होतील आणि ती यशस्वी देखील होईल. पुढे जाऊया. हो 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 मॅडम. आपण अनेकदा खुणांचा अर्थ शोधतो आणि व्यक्तीच्या गुणांकडे दुर्लक्ष करतो. पण तिच्या पत्रिकेतील हर्षल, तिच्या पत्रिकेतील चंद्र, तिच्या पत्रिकेतील गुरु, शनी आणि मंगळ हे सांगत होते की तिच्यात संशोधक वृत्ती आहे. जन्मखुणेने आपल्याला फक्त संकेत दिला, पत्रिकेतून आपण ते बघितलं आणि मग तिच्या आईला जेव्हा आपण दिशा दिली तर तिच्यासाठी एक प्रगतीची दिशा तयार झाली. चेहरा हा तुमचा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. आपण जसं पाहिलं की तीळ, गालावरची तीळ प्रसिद्धी देते. नाकाजवळची खूण ही तुम्हाला धैर्य देते. डोळ्याजवळची खूण एखादी दुःखद आठवण देते. हनुवटीवरील खूण जिद्द देते, संघर्ष करण्याची तयारी देखील दाखवते. प्रत्येक खूण काहीतरी सांगत असते. तुम्ही आयुष्यात काय काय संघर्ष केला, एक एक गोष्ट मिळवण्यासाठी किती वेळा प्रयत्न केला, कोणती गोष्ट तुम्हाला पटकन मिळाली, कोणती गोष्टीसाठी 3-3 वेळा प्रयत्न करूनही यशापर्यंत पोहोचू शकला नाही. अपयश आलं तर तुमची जिद्द वाढली की कमी झाली. जिद्द जर तुमच्यात आहे तर तिला तुम्ही फळामध्ये परावर्तित करण्यासाठी किती परिश्रम केले, त्यातून तुम्हाला किती अनुभव आले, आणि या सगळ्या आठवणी तुमच्या शरीरावरील खुणा व्यक्त करत असतात. प्रत्येक शरीरावरची खूण एखाद्या प्रवासाची साक्ष असते आणि म्हणूनच शरीरावरील खुणाकडे न्यूनगंड म्हणून पाहू नका. डाग असतील, काही खुणा असतील तर त्या तुमच्या जीवन प्रवासाच्या, कदाचित या जन्माच्या, कदाचित मागच्या जन्माच्या ह्या खुणा असतात, साक्षीदार असतात. म्हणून त्यांच्याकडे सकारात्मक पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता एक महत्वाचा विषय येतो, कपाळावरील रेषा. कपाळ हा तुमच्या विचारांचा आरसा असतो. अनेक जातक आपण पाहतो, खास करून वारकरी जेव्हा पाहतो तेव्हा अनेक वारकरींच्या कपाळावर 3 रेषा अशा छान स्वच्छ दिसत असतात. कारण यश म्हणजे फक्त पैसा नाही, ते समाधान, त्यांची ईश्वराप्रती असलेली श्रद्धा, सकारात्मक विचार, अशा अनेक गोष्टी या कपाळावरच्या 3 रेषावरून दिसतात. आणि ज्यांच्या कपाळावर 3 रेषा असतात त्यांची अजून एक खूण सांगते. कधी कधी कपाळावरची रेषा आपल्याला पटकन दिसत नाही, मात्र ज्यांच्या कपाळावर 3 रेषा स्वच्छ स्पष्ट असतात त्यांच्या मणिबंधावर देखील 3 रेषा तेवढ्याच स्वच्छ आणि स्पष्ट असतात. म्हणजे शरीरशास्त्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा जसं पत्रिकेत एखादा संकेत आपल्याला 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा दिसतो, त्याच पद्धतीने शरीरशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, समुद्रशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा एखादा संकेत 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा दिसतो. म्हणजे अजून एक सांगते, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहिला आणि त्याच्या हातावर आणि पायावर कुठे तीळ आहे हे सांगू शकलात तर तो जातक आयुष्यभर तुमचा ऐकतो, बरोबर. आणि येस. हे सांगता येतं, कारण चेहऱ्यावर तुमची जिथे खूण असेल किंवा तीळ असेल
ते तीळ जे संकेत देतं तेच संकेत हातावरील किंवा पायावरील तीळ सुद्धा देत असतं. मग जर तुम्ही एखाद्या जातकाच्या गालावर असलेला तीळ पाहून त्याच्या पायावर नेमकं कुठे तीळ आहे हे सांगितलं तर तुम्ही थेट परिणामांकडे पोहोचता. अर्थात ते आजच्या लगेचच व्याख्यानात तेवढं सांगता येणं किंवा शोधता येणं शक्य नाही. मात्र सांगायचा मुद्दा एवढाच आहे की समुद्रशास्त्रातून तेवढं कळतं. पूर्वीच्या काळी आपल्याकडे ज्योतिषी यायचे, ते सांगायचे की या मुलाच्या पायावर गुडघ्याच्या खाली 3 बोटं असं असं लाल रंगाचं तीळ आहे. आपण अवाक होऊन जायचो, या माणसाला कळलं कुठून. पण जे तीळ चेहऱ्यावर असतं त्या तिळाची प्रतिकृती पायांवर आणि हातांवर देखील असते. एवढं ते सोपं सुटसुटीत आहे. म्हणजे फक्त चेहरा पाहून आपल्याला जे काही संकेत मिळतात त्या संकेताचा वापर करून आपण योग्य फलकथनकडे जाऊ शकतो. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही समुद्रशास्त्राचा अभ्यास सपोर्टिव्ह शास्त्र म्हणून करा किंवा डेप्थने करा, सखोल करा. दोन्ही पद्धतीने केलं तरी तुम्हाला ते लाभदायक ठरेल. कपाळावरील रेषा तुमच्या आयुष्यातील अनुभव सांगते, तुमचं संघर्ष सांगते, तुमच्या यशाची दिशा सांगते आणि त्याही पेक्षा असलेलं तुमचं समाधान सांगते की तुम्हाला आयुष्यात जे काही मिळालं त्याच्यात तुम्ही समाधानी किती आहे. एखादा अब्जोपती माणूस असतो पण तो रोज सकाळी उठून पैशांच्या मागे पळतो, समाधान नसतं. एखादा वारकरी असतो, मोजकं असतं त्याला, पण त्याला माहिती असतं की आपण उपाशी उठलो आहोत, आपण उपाशी झोपणार नाही, विठ्ठल आपल्याला उपाशी झोपू देणार नाही. कपाळावरील रेषा हे संकेत देतात की तुमच्या समाधानाची डेप्थ किती आहे, खोली किती आहे. आणि यासाठी कपाळाच्या रेषा ह्या अत्यंत महत्वपूर्ण असतात. अजून एक सांगते, एखाद्या महिलेला बाळंतपणात त्रास होईल की नाही, सहज डिलेवरी होईल की संघर्ष होईल किंवा काही संकट येऊ शकतात का, हे सुद्धा कपाळावरच्या रेषा दाखवतात. त्याच्या जोडीला शॉर्टकट म्हणून तुम्ही मनगटाच्या रेषा पाहू शकतात, कारण त्या सोप्या असतात. कपाळावरची रेषा पाहण्यासाठी थोड्या कठीण असतात. मनगटावरची रेषा पटकन दिसते. ज्या महिलेच्या मनगटावर अशा सरळ छान 3 रेषा असतात तिचे सहसा अबॉर्शनचा त्रास होत नाही तिला कधी. बाळंतपण सहज होतं. म्हणजे अनेक वेळा सिझरला जावंच लागू शकत नाही सामोरं, कारण तिचं शरीर ते आपल्याला संकेत देत असतं. म्हणजे एखादी जातिका आली, तिचे महिने भरलेले, आपण तिचं मनगट पाहिलं आणि तिला सांगितलं की सिझरसाठी घाई करू नको, नैसर्गिक अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता तुझ्या पत्रिकेत जास्त आहे. पण हे सांगण्यापूर्वी आपण निश्चितच पत्रिकेतली तिची तारीख जी डॉक्टरांनी दिलेली आहे त्या तारखेला मंगळाची असलेली स्थिती, रवीची स्थिती, हे सगळं पाहिलं पाहिजे. तिचं मनशक्ती पाहिला पाहिजे, त्यासाठी चंद्र पाहिला पाहिजे. आणि मग तिला हा सल्ला जर आपण दिला तर नॉर्मल डिलेव्हरी होऊ शकते आणि त्यात ती यशस्वी देखील होऊ शकते. तर शरीरशास्त्रातून एवढं सखोल कळतं, जीवनाची दृष्टी कळते की तुम्ही आयुष्याकडे कसं पाहताय, आयुष्य तुमच्यासाठी नेमकं काय आहे हे दाखवणारी दृष्टी आपल्याला शरीरशास्त्रातून प्राप्त होते. जाऊया पुढे. हो, येस येस मॅडम, खूप चांगलं सांगतायत. ओके, हा विषय मी आज पहिल्यांदाच घेतलेला आहे. खूपच छान आहे. आता कसं असतं ना की कपाळावरच्या रेषा तुटक आहे, पूर्ण आहे, उभ्या आहेत, आडव्या आहेत, याच्यातून देखील त्यातील वैविध्य लक्षात येतं. आता एकच आडवी जर रेषा असेल तर ती विचारांची परिपक्वता दिसते की विचार किती परिपक्व आहे. 2 रेषा असल्या तर संघर्ष आणि त्या संघर्षातून केलेली प्रगती दिसून येते. 3 रेषा असल्या तर नेतृत्वाचे गुण दिसते. या सगळ्या आडव्या रेषा झाल्या. पण जर त्या रेषा उभ्या असल्या तर, कारण आपण अनेक जातकाच्या कपाळावर उभ्या रेषा पाहतो, त्यातल्या त्यात जातकाच्या कपाळावर एकच एक उभी रेष असेल तर ते खूप मोठी गोष्ट दाखवत असते. पण
ती तेवढी स्वच्छ स्पष्ट असावी. उभ्या रेषा ध्येय दाखवतात की जातकाचं ध्येय काय आहे. त्या ध्येयाच्या दृष्टीने तो कशी वाटचाल करतोय, फक्त उभ्या आणि आडव्या क्रॉस नसाव्या. एकतर उभ्या असाव्या त्या सकारात्मक ठरतात, आडव्या असाव्या त्या देखील सकारात्मक ठरतात. मात्र उभ्या आणि आडव्या असल्या तर त्या जातकाने खूप संघर्ष सहन केलेला आहे हे कुठेतरी वारंवार दिसतं. ठीक आहे. येस. आता डोळे. अनेकांचे डोळे थेट बोलत असतात. डोळे हे तुमचे भावनांचे प्रतीक असतात. तुमचे भावना, इमोशन डोळ्यातून दिसतात. खूप वेळा आपण जे बोलतो ते वेगळं असतं, डोळ्यातील भाव वेगळे असतात. आणि असा जातक जेव्हा आपल्या समोर बसतो, आपण जेव्हा त्याच्या पत्रिकेचं विश्लेषण करत असतो, आपण जर त्याच्या थेट डोळ्यात लक्ष दिला तर आपल्याला हे लक्षात येतं की त्याला नेमकं काय हवंय, त्याला काय बोलायचंय. बोललेलं ओळखणं सोपं असतं आणि न बोललेलं ओळखणं कठीण असतं. आणि ते ओळखण्याचे सामर्थ्य आपल्याला त्याचे डोळे देतात आणि सहज ओळखता येतात. तो किती संवेदनशील आहे हे दिसतं. तो सैरभैर आहे का हे देखील डोळ्यातून दिसतं. तो बसल्यावर सतत त्याच्या डोळ्याच्या भुवया इकडे तिकडे फिरत असतील तर तो सैरभैर आहे. त्याला सगळ्यात पहिले स्थिर करण्याची गरज आहे हे आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व सांगतं. त्याच्या मनाची झलक दिसते, त्याच्या मनात काय भाव सुरू आहे, तो मनातून काय विचार करतोय हे सगळं आपल्याला त्याच्या डोळ्यातून दिसतं. एखादा व्यक्ती की ज्याने खूप संघर्ष केलेला असतो, खूप दुःखात असतो, आपल्या समोर हसत असतो, मस्त बोलत असतो आणि त्याच्या डोळ्यातील करुण भाव जेव्हा आपण टिपतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याचं हे हास्य दिखाऊ हास्य आहे. मग ती संवेदनशीलता आपल्याला कळते आणि आपण त्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधू शकतो. जातक आज आपल्याकडे येतो तो मुख्यतः समुपदेशनासाठी. आपण योग्य समुपदेशन केलं, योग्य संवाद साधला, कारण आपण जातकाचं भाग्य बदलू शकत नाही आणि हे तर आपण वारंवार सांगतो की आम्ही भाग्य बदलू शकत नाही. पण आपण संवेदनशीलतेने त्याला समजून घेऊ शकतो. आणि आज जगात जर सगळ्यात जास्त कमतरता कसली असेल तर ती समजून घेणाऱ्या व्यक्तीची. आणि म्हणून तो शोधत आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. त्याचा तो शोध आपण जर संपवला तर दर 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी तो आपल्याकडे पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा मार्गदर्शन घेतो. त्याचं आयुष्य यशस्वी होतं आणि त्याचा लाभ अर्थात आपल्याला देखील होतो, कारण आपला तो व्यवसाय आहेच. आता काही बारीक निरीक्षण मी तुम्हाला सांगते. एखाद्याचे डोळे मोठे असेल, खुले असतील तर त्याच्या भावनिकता स्वच्छ स्पष्ट दिसते. त्या व्यक्तीवर तुम्ही सहज विश्वास टाकू शकता. तो नात्यांना महत्व देणारा असतो, म्हणजे तो विश्वसनीय असतो. आणि लहान डोळे असेल तर असा जातक बारीक निरीक्षण करत असतो. आपण बघा एखाद्या गोष्टीकडे जेव्हा सखोलतेने पाहतो तर कळत न कळत आपले डोळे बारीक होतात, कारण आपण तिथे बारीक निरीक्षण सुरू करतो. असा जातक सावध असतो. तो कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी करण्यापूर्वी 2 वेळा विचार करतो. आपण हे करतोय, नुकसान होण्याची शक्यता आहे का. तो त्याच्या स्वभावाचा एक भाग असतो. आणि बारीक डोळे, लहान डोळे असणारा जातक हा व्यवहारी असतो. घराला घर खावं, हिशोबाला चोख राहावं हे त्याला माहिती असतं. तो प्रत्येक गोष्ट व्यवहाराने करतो. मात्र सामुद्रिक शास्त्रात एका निर्णय घेऊ नका, इतर संकेतांचा देखील विचार करा. जसं आपण ज्योतिषशास्त्र जेव्हा सुरुवातीला शिकत होतो तेव्हा आपण वारंवार हे बोललो की फक्त एका ग्रहस्थितीवरून फलकथन करू नका. किंवा गुरुवर्य वदा भट सर सुद्धा त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की एखादी घटना जेव्हा पत्रिकेत 3 किंवा 4 वेळा प्रतिबिंबित होताना दिसते तेव्हा ती घटना घडणार असते. त्याच पद्धतीने सामुद्रिक शास्त्रात जर तुम्हाला एखादं संकेत तिळीवरून दिसलं, रेषांवरून दिसलं, त्याच्या शरीरावरच्या चिन्हांवरून दिसलं, त्याच्या चालीवरून दिसलं, त्याच्या बोलण्याच्या लकबीवरून दिसलं, त्याच्या डोळ्यांवरून दिसलं, तर ती घटना घडणार असते.
फक्त एकावरून तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, असं समुद्रशास्त्र तुम्हाला वारंवार सांगतं. आता सगळ्यात महत्वाचा एक समुद्रशास्त्रात विभाग आहे, हा खूप प्रभावी आहे, तो म्हणजे पावलावरील शुभचिन्ह. पाय हे आपल्या आयुष्यातील प्रवास दाखवतात. आपण किती प्रवास करणार आहोत, त्याची दिशा कशी असेल, प्रवासातून लाभ होईल, संघर्ष होईल, अडथळा येईल, अडचणी येतील, की यश प्राप्त होणार आहे, स्थैर्य प्राप्त होईल का, बदल घडतील का. माणसाचे पाय हे त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची कथा सांगत असतात, आणि म्हणून पाऊलखुणांना महत्व आहे. पावलावर अनेक शुभचिन्ह असतात, अशुभचिन्ह देखील असतात. आज आपण शुभचिन्हाचा जास्त विचार करू, कारण आज आपण सकारात्मकच विषय ठेवलेला आहे. तर शुभचिन्हांमध्ये येणारा पहिला चिन्ह शंख. आता थेट शंख दिसेल का, तर तसं नाही, पण एक आकृती दिसते. तळपाय स्वच्छ धुवा, धुतल्यानंतर ते कोरडे पुसा, खोबरेल तेल लावा. जसं आपण हात पाहताना करत असतो, त्याबाबत थोडी अधिक काळजी तळपाय पाहताना घ्यावी लागते. तळपाय स्वच्छ धुवा, किंवा 5-10 मिनिटं तुम्ही पाण्यात ठेवून स्क्रब वापरूनही स्वच्छ करू शकता. त्याच्यानंतर खोबरेल तेल लावा, की जेणेकरून तुम्हाला रेषा आणि खुणा स्वच्छ स्पष्ट दिसतील. तळ हाताच्या रेषापेक्षा तळ पायावरील रेषा जास्त थेट भविष्य सांगतात. अजून एक गंमत सांगते. तुम्ही जर याच पद्धतीने तळ पायाचा नकाशा काढला, जसं आपण तळ हाताचा काढत असतो रेषांचा अभ्यास करताना, तर आपल्याला थेट जाणवतं की हातावरच्या रेषा या पायांवर देखील उमटलेल्या आहेत. निसर्ग चुकत नाही, निसर्ग एकात्मता ठेवतो. तुमच्या शरीरावर मेंदूपासून तळपायापर्यंत एकाच दिशेने त्याने कार्य केलेलं असतं. म्हणजे असं घडत नाही की हाताच्या रेषा वेगळं सांगतील आणि तळपायाच्या खुणा वेगळं सांगतील. आपल्याला वाचण्यासाठी निसर्गाने दिलेले हे विविध पर्याय आहेत. मग कधी कधी एखाद्याचा हात दुखापत झालेली आहे, त्याच्याकडे जन्मतारीख नाही, आणि त्याच्याकडे एकमेव मार्ग म्हणजे तळ पायावरच्या खुणांवरून त्याचं भविष्य ओळखायचं, तर तिथे आपण या पद्धतीने कार्य करू शकतो. मग शंखानंतर येणारी सकारात्मक खूण म्हणजे चक्र. चक्र तळपायावर कुठे आहे हे देखील महत्वाचं असतं. जसं हातावर विशिष्ट ग्रहांचे उंचवटे आहेत, तसेच उंचवटे तळपायांवर देखील आहे. आपण ज्योतिषी असल्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक ठरतं. त्यानंतर कमळ. कमळाचं चिन्ह हातावरही असतं, पायावरही आहे. ध्वज. ध्वज म्हणजे यश दाखवतो. आणि स्वस्तिक. या खुणा तळपायावर असल्या तर त्या आयुष्यात प्रगती दाखवतात, आनंद दाखवतात, संघर्षातून यश दाखवतात, तुमचे प्रयत्न दाखवतात, तुमचे नातेसंबंध दाखवतात, आयुष्यातील सौख्य दाखवतात, शैक्षणिक यश दाखवतात, करिअर दाखवतात, तुमचा प्रवास दाखवतात, प्रवासातून मिळणारा लाभ दाखवतात, तुम्ही केलेली प्रगती दाखवतात, तुम्ही एका जागी स्थिर आहात की सतत प्रवास करणार आहात हे सुद्धा दाखवतात. आता चालण्याची पद्धत. एखादा व्यक्ती कसा चालतोय, मी जसं सुरुवातीला सांगितलं, तो जेव्हा तुमच्या केबिन मध्ये येतो तेव्हा तुम्ही जर त्याचं बारीक निरीक्षण केलं, निरीक्षण हा ज्योतिषाला आलंच पाहिजे. म्हणजे टॅरो कार्ड सुद्धा जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा टॅरो कार्ड मध्ये प्रत्येक वेळी कार्ड उघडण्याची गरज नसते. जातक तुमच्याकडे एंट्री करतो त्या क्षणी बाहेरून काही संकेत आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असतात तेव्हा संकेत पोहोचतात. सकारात्मक गोष्ट होते की नकारात्मक गोष्ट होते. एखाद्याची लग्न पत्रिका जुळवत असताना जर सकारात्मक फोटो तुमच्या समोर आला तर तुम्हाला कळतं की हो, याचं वैवाहिक आयुष्य चांगलं होऊ शकतं, लग्न ठरू शकतं. बाहेरून काही सकारात्मक खुणा असतात, पक्ष्यांचे आवाज असतात, 2 पक्षी जोडीने झाडावर बसलेले तुम्हाला दिसले आणि तुम्ही पत्रिका जुळवायला घेतली, थेट सांगून द्या सुंदर वैवाहिक आयुष्य, लग्न करा.
म्हणजे ते थेट सांगण्यासाठी ते एक संकेत मिळतं. असं थेट आपण सांगत नाही, सांगू नये. कारण दोन पत्रिका जुळवणं म्हणजे फक्त दोन कागद नाही, दोन व्यक्ती नाही, दोन कुटुंब आपण जुळवत असतो. पण ते जुळवत असताना जर आपल्याला समोरच्या झाडावर एखादी पक्षाची गोड जोडी बसलेली दिसली आनंदाने, तर आपल्याला एक सकारात्मक संकेत मिळतो. तसेच सकारात्मक संकेत किंवा नकारात्मक संकेत आपल्याला सामुद्रिक शास्त्रातून मिळतात. मग एखाद्याची चाल स्थिर आहे, त्याच्यातला तो आत्मविश्वास दिसतो. त्याने आत्मविश्वासाने पाऊल टाकलेलं असतं तुमच्या केबिनमध्ये. तो निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे हे दिसतं, की तो त्याच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेतो, कुणावर अवलंबून नाही. हे त्याची निर्णय क्षमता आपल्याला तिथे दिसते. त्याची चाल जर संथ असेल तर तो संयमी आहे, तडकाफडकी निर्णय घेत नाही, योग्य पद्धतीने विचारपूर्वक चारही बाबींचा विचार करून निर्णय घेतो. प्रत्येक गोष्ट निरीक्षणाने पाहतो आणि त्या निरीक्षणातून त्याला जे दिसेल ते तो सत्य मानून मग पुढचा विचार करत असतो. मग एखाद्याची चाल घाईची असेल, तो केबिन मध्ये येतानाच असं धडपडत येतो. खुर्च्या 2-3 ठेवलेल्या असतात तरी तो शोधतो कोणत्या खुर्चीवर बसू. त्याचं मन सक्रिय असते. तो अनेक विचार एकाच वेळी करत असतो. मिथून असू शकतो, एका वेळी 2-3 कार्य तो करत असतो. तर ती त्याची प्रवृत्ती असते. थोडक्यात काय, तर तुमचं शरीर जे स्थिर शरीर असतं ते तुम्हाला सांगतं, सूचना देतं, संकेत देतं. तसंच हालचालीमधील शरीर देखील तुम्हाला संकेत देतं, सूचना देतं आणि तुम्हाला सांगतं. जातकाच्या या गोष्टीकडे आपण जेवढं बारीक निरीक्षण करतो तेवढं आपण फलकथनाच्या दृष्टीने पुढे जातो. म्हणजे पत्रिका तुम्ही पाहाच, पत्रिका पाहत असताना, जातक आलेल्या असताना या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने बघतात तेव्हा फलित सांगण्याची तुमची क्षमता कुठेतरी वाढलेली असते आणि सकारात्मक देखील झालेली असते. आता काही काही पाऊल हे राजयोगी असतात. एखादी मुलगी तुमच्या घरात येते आणि अख्खं घर समृद्ध होऊन जातं. एखाद्या बालकाचा जन्म होतो आणि घरात पैसा भरभरून येतो. म्हणजे खूप पालक सांगतात की आमच्याकडे काहीच नव्हतं हो. या मुलाचा जन्म झाला आणि परिस्थिती पालटली. घर झालं, गाडी झाली, नोकरी, स्थैर्य आलं, व्यवसाय वाढला. त्याचं ते पाऊल राजयोगी असतं किंवा तो भाग्यवर्धक असतो असं आपण म्हणतो. मग हे पायातून दिसतं का, तळपायातून दिसतं का? तर हो, नक्की दिसतं आणि त्याला आपण राजयोगी पाऊल असं म्हणतो. मग राजयोगाचा खरा अर्थ काय, तर अशा जातकामध्ये नेतृत्व क्षमता असते. त्याची प्रगती होत राहते. त्याला आयुष्यात वारंवार विशेष संधी मिळतात आणि त्या संधी जेव्हा मिळतात तेव्हा तो योग्य दिशा निवडतो, संधीला कॅप्चर करतो. मग राजयोग फक्त तळव्यांमध्ये असेल का, तर नाही. त्याच्या पत्रिकेत असतो, त्याच्या विचारांमध्ये असतो, त्याच्या कर्मामध्ये असतो. त्याच्या संपूर्ण शरीराचं जेव्हा आपण विविध विभाग पाहतो, डोळे, तीळ, कपाळावरच्या खुणा, तर प्रत्येक ठिकाणी राजयोग दिसतो आणि विशेष म्हणजे त्याच्या पत्रिकेत सुद्धा आपल्याला तो दिसतो. इथे शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण विविध शास्त्राचा अभ्यास करत असतो. त्यासाठीच सामुद्रिक शास्त्राचा आपण अभ्यास करायचा आहे. तुमचे तळवे उत्तम असले पण तुम्ही दिशा चुकवली तर फळ मिळणार आहे का? जसं आपण पत्रिका पाहताना म्हणतो भाग्य तर उत्तम आहे कर्म केल्यावर. मग त्यासाठी आपण दशम स्थान, तृतीय स्थान, त्याची कर्म प्रवृत्ती हे बघतो. तसंच तळवे जरी उत्तम असले तरी तो खरोखर कर्म करणारा व्यक्ती आहे का, हे सुद्धा आपण तळव्यावरून बघू शकतो. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, हाताच्या रेषा तळव्यावर उमटलेल्या असतात. त्या पद्धतीने तिथून देखील अभ्यास आपण करू शकतो. एक असा जातक, कारण त्याची बायको आली होती. त्याच्या बायकोचं म्हणणं होतं हा कुठे स्थिर राहत नाही. एका गावात त्याची बदली झाली. आम्ही तिथे ट्रान्सफरने गेलो की 4 महिन्यात त्याची पुन्हा बदली होते. त्याच्या पत्रिकेत त्याच्या पावलांमध्ये वारंवार स्थलांतर दिसत होतं.
कारण तो प्रवासी आत्मा होता, तो स्थिर राहणार कधीच नव्हता, ते त्याच्या पत्रिकेतच नव्हतं. त्याच्या पावलांवर जन्मखूण होती. मग आता कसं होतं ना, की उजव्या पावलावर अशी जन्मखूण असली की तो वारंवार प्रवास करतो आणि प्रवासातून त्याची प्रगती होते. डाव्या पावलावर अशी जन्मखूण असली की तो वारंवार प्रवास करतो, प्रत्येक वेळी संघर्ष होतो, संघर्षानंतर यश मिळतं. एवढा बारीकसा फरक आहे डाव्या आणि उजव्यामध्ये. हे सगळे संकेत रंजक असतात. अभ्यास करताना मजा येते, नवीन नवीन दिशा प्राप्त होते. कर्म देखील सोबत महत्वाचे असतात. सामुद्रिक शास्त्र आपल्याला दृष्टी देतं आणि अंतिम निर्णय आपले कर्म घडवून आणतात. भाग्यापेक्षा मोठं काय? तर भाग्यापेक्षा मोठी तुमची जिद्द, तुमचा आत्मविश्वास, श्रद्धा, मेहनत, तुमचा चांगुलपणा. संकेत दिशा दाखवतात आणि प्रवास पूर्ण करतात ते प्रयत्न. शरीर संकेत देतं, मन दिशा ठरवतं आणि भविष्य घडवतं ते कर्म. भगवद्गीतेचं संपूर्ण सार एका श्लोकामध्ये आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. महिला ज्योतिर्विद हे अत्यंत कर्मप्रधान आहेत. सतत ते कर्मप्रधान राहतात, नवनवीन ऍक्टिव्हिटी करतात. कोणताही इव्हेंट असो, कोणतंही कार्य असो, त्या पुढाकार घेतात. कोणत्याही संस्थेच्या कोणत्याही अधिवेशनात सगळ्यात अगोदर, सगळ्यात वेळेवर पोहोचणारे जर कोणी असतील तर ते महिला ज्योतिर्विदेच्या मेंबर असतात. आणि दरवर्षी नवनवीन कार्य करणारे असतील तर महिला ज्योतिर्विद असतात. तुमचे हे परिश्रम, तुमचा हा एकी ही खूप महत्वाची आहे. ती अशीच समृद्ध करा. कारण तुम्ही समृद्ध झालात की शास्त्र समृद्ध होईल, देश विकसित होईल आणि आम्हाला तुमचं सहकार्य नेहमीच महत्वाचं आहे. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. फार छान मॅडम, खूप मस्त, एकदमच छान. एकच मिनिट. मयुरी, त्यांना बोलवलं का तू? आलेत का? बसा ना. एक मिनिट मॅडम. हो, अधिक हो. आता मासानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली तर आहेच आहे आम्ही. त्यात अनेक ज्योतिर्विदांनी अतिशय अभ्यासपूर्ण दर्जेदार व्याख्याने दिलेली आहेत आणि ते मनापासून त्यांनी दिले. त्यांचं अतिशय मनापासून आभार. आज आपल्याला आपल्याकडे माननीय डॉक्टर ज्योती जोशी जळगाव यांचे सामुद्रिक शास्त्र ह्या विषयावर व्याख्यान त्यांनी दिलेले आहेच. जोशी मॅडम नेहमीच हटके विषय शोधून त्यावर संशोधन करून व ते व्याख्यान उत्तम प्रकारे ज्योतिर्विदांसमोर मांडतात. त्यामुळे ज्योतिर्विदांना त्यांचे व्याख्यान ऐकण्याची खूप उत्सुकता असते आणि ती उत्सुकता पूर्ण झाली आहेच. नवीन विषय मनाला फारच आवडला आणि भावला पण. शरीरावरील तिळांची आम्हाला खूप उत्सुकता होती, कारण हा विषय कुठे आम्हाला बघायला शोधला तरी आम्हाला कुठे मिळाला नव्हता आणि तो तुमच्याद्वारे मिळाला. त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. अधिक मासाच्या या मालिकेतले हे आजचे ह्याचे खरं तर शेवटचं व्याख्यान आहे आणि माननीय जोशी मॅडम तर्फे ते ही मालिका त्यांच्यातर्फे पूर्ण होत आहे. हा योगायोग फारच सुंदर आहे. हा एक चांगला योग निश्चितच आहे. जशी सुरुवात योग चांगली होणे उत्तम असते, तसेच कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही उत्तम होणे ही आवश्यकच असते. आज आमच्या महिला ज्योतिर्विदांतर्फे सुरू केलेल्या या व्याख्यानमालेला 4 चांद लागलेत. आपल्या या अतिशय व्यस्त कामातून, तुम्ही अतिशय बिझी असता मॅडम, आणि ह्या व्यस्त कामामधून वेळेतनं हा वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे मनापासून महिला ज्योतिर्विद तर्फे मी रजनी साबदे मनापासून आभारी आहे. मी धन्यवाद. सुद्धा मनापासून आभारी आहे की मोना, मी जेव्हापासून ज्योतिष क्षेत्रात आली, महिला ज्योतिर्विद सतत मला सोबत वाटतं. असं कधीच पुण्यात आल्यावर एकाकीपणा वाटत नाही. तुम्ही सगळ्या सोबत असतात, येस एकोप्याने असतात आणि ते खूप आनंदाचे आहे. तेच म्हणलं की तुमचं व्याख्यान म्हणजे आम्हाला शेवटी ठेवलं ना की म्हणलं आई शेवटी एक असं मोठा आधार असतो कसा. आणि सुंदर व्याख्यान, काही प्रश्नच नाही. खूपच छान विषय. मागच्या वेळेस तुम्ही जे वर दिलं होतं आणि यावेळेस तुम्ही सामुद्रिक शास्त्रावर दिले. खूप छान विषय, छान. खूप सुंदर.